चला घरातलं सगळं पसारा आवरून घेतला आणि किचन जर तसाच राहिला तर अजिबात घरात स्वच्छता वाटत नाही, असं वाटतं काहीच आवरलेलं नाही आहे. म्हणून मग आवर्जून सगळ्यात शेवटी का होईना पण किचन ओटा असा स्वच्छ घासून शेगडीसुद्धा घासून धुवून घेते आणि बेसिंगसुद्धा पूर्ण क्लीन करून घेते. तेव्हा कुठे वाटतं की घरात आवरलेलं आहे म्हणून. आणि संध्याकाळी थोडंसं स्वयंपाक करायला मूड येतो. आज दीदीच्या पप्पांना सुट्टी होती, त्याच्यामुळे झाडांची केअर करता येते. आठवड्यातून एकदा तरी करतात. आणि मुलं शाळेतून आलेले होते तर मस्त कपडेसुद्धा चेंज केलेले नव्हते, तसेच क्रिकेट खेळायला लागले. आम्ही पण बाहेर होतो ना त्याच्यामुळे. तर वरच्या गॅलरीतले आणि खाली सगळे झाडं असे आठवड्यातून एकदा तरी ते मेंटेन ठेवतात आणि बघतात की कुठल्या झाडाला काय कमी आहे असं. तेवढ्यात माझं एक पार्सल आलेलं आहे, काय ते आहे तुम्हाला पुढे दाखवते. तर ही पायपुसणी बघा मी रस्त्यावरून घेतलेल्या होत्या, 200-300ला जोडी घेतलेली होती. इतकी खराब निघाली, खालचं ते स्टिकर असतं ते पण निघतं आणि फरशीला लटकतं, त्याच्यामुळे फरशीसुद्धा खराब होते. तर ही ऑनलाईन पायपुसणी मी मागवलेली होती, इतकी छान निघाली, मला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढी चांगली निघेल. मी पहिल्यांदाच ऑनलाईन अशी पायपुसणीची शॉपिंग केलेली आहे. मुलांना दाखवली तर मुलं सांगत होते की या तोंडावर कसं पाय पुसायचं, त्यांना वाटत होतं की आपण तोंडावर पाय पुसतो म्हणून. तर ते ऐकत नव्हते पुसायला. खूप छान निघाली आणि दरवाजाला थोडीशी मॅचिंग घेतलेली आहे म्हणून मी असा कलर घेतला. त्याच्यामध्ये भरपूर कलर अवेलेबल आहेत, तुम्हाला पाहिजे असेल तर ॲफिलिएटमध्ये टॅग केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि मग काय संध्याकाळी पटकन लागले होते स्वयंपाक करायला. आज मला उडदाची डाळ बनवायची होती, त्याच्यामध्ये मेथीची भाजी आणि मिरची मिक्स केली. तुम्ही अशी भाजी बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर ही भाजी सगळ्यांची फेवरेट आहे. जेवण केलं त्याच्यानंतर सगळं आवरून मग चिक्कू सगळे पिकलेले होते ना, तर म्हटलं काय करावं, एवढे एकदा चिक्कू खाल्ले जाणार नाही. तर दादा बोलला की चिक्कू शेक बनव म्हणून मग चिक्कू शेक बनवायला लागले. सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता शेवटी बनवते. तोपर्यंत दूधसुद्धा थंड होईल. दूध गरम करून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि असं मिक्स करून चिक्कू शेक बनवलेला आहे. सीझनचा पहिलाच चिक्कू शेक आम्ही पिला, तर छान झालेला होता. फ्रेश चिक्कू राहिले ना तर खूप छान होतो मस्त. आणि चिक्कू तर इतके छान होते ना, तर आता सीझनचे पहिले चिक्कू आम्ही खाल्लेले आहे. तुम्ही खाल्ले की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. असा गेला होता आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.